बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खुशखबर आलेली आहे। दोन मोठ्या खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आता आलेल्या आहेत। ई-केवायसीची मुदतवाढ झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार ह्याची सुद्धा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि कोण पात्र असणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येणार, कोणत्या बँकेत पैसे येणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील आलेला नाही, बरोबर का? भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही। कमेंट्स करून सांगा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला आहे आणि ज्यांना आलेला नाही त्यांना मी पुढे एक फॉर्म सांगणार आहे। तो फॉर्म तुम्हाला भरून अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे। त्यानंतर तुमचे जे काही अडलेले हप्ते आहेत ते तुमचे पुन्हा सुरू होतील याच्या संदर्भातला तो फॉर्म आहे। आता मी तुम्हाला फॉर्म तो दाखवतो आहे। एक 2 मिनिटात व्हिडिओ थांबवा आणि व्हिडिओ बघा आणि हा अर्धा स्क्रीनशॉट आहे। मी पुढे पूर्ण मोठा स्क्रीनशॉट टाकणार आहे। याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत। तर विषय असा आहे, काय लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत त्याच्यामध्ये बघा महोदय मी वरील विषयाला अनुसरून बघा अर्ज करतो की हा पूर्ण व्हिडिओ थांबवा आणि पूर्ण फॉर्म जो आहे तो व्हिडिओ थांबवून तुम्ही एका वहीच्या पानावर लिहून घ्या आणि तो अंगणवाडीमध्ये जमा करा। तर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली सही करायची आहे। बघा पहा, पूर्वी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत होते, बरोबर? डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले, परंतु तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही। भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील आलेला नाही। राज्याने ई-केवायसी पुन्हा सुरू केलेली आहे, त्याचे नवीन ऑप्शन सुद्धा आलेले आहेत, परंतु नियम सुद्धा लागू केलेले आहेत। बघा नियम लागू केल्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता यायचा थांबलेला आहे। हे महत्त्वाचं कारण आता समोर येत आहे। कारण झालं असं की लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की ह्या महिन्यात ई-केवायसी मुदत वाढली म्हणजे सरसकट हप्ते येतील असं लाडक्या बहिणींना वाटत आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमात बसतील त्यांचाच लाभ आता सुरू राहणार असल्याचं सुद्धा माहिती इथं आपल्याला पुढे येत आहे। बरं असो, काल काही महत्त्वाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना एक पुन्हा संधी देण्याचं ठरवलं होतं, तुम्हाला माहितीच आहे। आणि न्यूज आली आणि डायरेक्ट तुमची जी काही केवायसी आहे ती सरकारला कळली की केवायसी खूप कमी लाडक्या बहिणींनी केलेली आहे, तर त्यांना मुदतवाढ केली पाहिजे। आपण भरपूर मागण्या केल्या होत्या सरकारकडे आणि त्या मागणींना आपल्याला कुठेतरी यश आलेलं आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी मुदतवाढ झालेली आहे। परंतु ई-केवायसी मध्ये अजून सुद्धा निम्म्याहून लाडक्या बहिणींनी ई-केवायसीच केलेली नाही आणि जो आता पर्याय निवडला आहे, जो आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ झाली ती दुरुस्तीसाठी झालेली आहे। पण ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसीच केली नाही अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आपण आता मागणी केलेली आहे, कारण असे सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ई-केवायसीच केलेली नाही, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचलेलीच नाही किंवा त्या या गोष्टींना त्यांना करता येत नाही, पण त्यांनी अजून एकदाही ई-केवायसी केलं नाही। अशा लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी पुन्हा एकदा संधी द्यावी ह्यासाठी मी पुन्हा सरकारकडे मागणी करत आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड आपलं बघायचं आहे, आधार कार्ड अपडेट आहे का व्यवस्थित। दुसरी गोष्ट रेशन कार्ड आपलं व्यवस्थित आहे का हे बघायचं आहे। तिसरी गोष्ट आपल्याकडे जे काही पॅन कार्ड आहे हे सगळ्या गोष्टी आहेत, बँक खाता आहे, रेशन कार्ड आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींचं काय झालं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही, त्यामुळं प्रॉब्लेम होत आहे, डीबीटी होत नाही। भरपूर लाडक्या बहिणींना काल मेसेज आले होते, बरोबर? आता राहिलेल्या बहिणींना आज पैसे येतील। फेब्रुवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे,
आज नंतर फेब्रुवारीचे हप्ते बंद होणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि लाडकी बहिणीची ई-केवायसी ज्यांनी दुरुस्त पहिली केली होती आणि त्यांची चुकली होती त्यांनी पटकन करून घ्यायचं आहे 30 एप्रिलपर्यंत. मग आता तुम्ही म्हणाल दादा ई-केवायसीची मुदत तर वाढली, मग आम्हाला ई-केवायसीची अट लावली का? तर तसं पाहायला गेलं तर अट लावायला नाही पाहिजे, कारण जर तुम्ही मुदत वाढत असाल आणि जर तुम्ही ई-केवायसी नावाखाली जर लाडक्या बहिणी बाद करत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. सरकारनं हे जोपर्यंत फिक्स रूल करत नाही की हां इथून पुढे आता कधीही तुमची ई-केवायसी वाढणार नाही आणि ज्या ई-केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी त्यांनाच पैसे येतील, असं जोपर्यंत तुम्ही जी आर काढत नाही तोपर्यंत सरसकट हप्ते सरकारनं लाडक्या बहिणींसाठी हे प्रत्येक महिन्याला हे दिलेच पाहिजेत. आता तुम्ही ह्याच्यावरती कमेंट्स करा. भरपूर लाडक्या बहिणी नुसतं व्हिडिओ बघताय आणि सोडून देताय. तुम्ही कमेंट करा, हो दादा बरोबर आहे, तुम्ही सरकारकडे मागणी करा, किंवा हो दादा तुम्ही बरोबर बोलताय, किंवा हो आमचा ई-केवायसी झालेला आहे, आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, आम्हाला ई-केवायसीत काही प्रॉब्लेम येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम येत आहे. आता काही लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना एक मेसेज येतो बघा, आता दुरुस्ती जर करायला गेलं तर सदर आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीत नाही. नसेलच, कारण तुम्ही कधीच ई-केवायसी केलेली नाही, म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम येत आहे. सरळ ई-केवायसी करताना जर एरर आला तर तोच एरर एक आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कधीच ई-केवायसी केलेली नाही. तर त्यासाठी सुद्धा आपण सरकारकडे मागणी केलेली आहे. तर कृपया करून आपल्या मागणीला तुम्ही सपोर्ट करा. भरपूर लाडक्या बहिणी काय करताय, फक्त हे करताय, व्हिडिओ लाईक करताय, पण मागणी करताना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे, प्रत्येकाने कमेंट्स केल्या पाहिजेत. ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या आठवड्यात पाहायला मिळू शकतोय, कारण तुम्हाला माहिती आहे अक्षय तृतीया आहे ह्या महिन्यात, बरोबर, 19 तारखेला म्हणजे रविवारी. तर त्याच्या अगोदरच 8 दिवस अगोदरच मार्च महिन्याचं हप्त्याचं वितरण हे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मार्च महिन्यासाठी सुद्धा, कारण तुम्ही जर बघितलं मार्च महिन्यापर्यंत आर्थिक वर्ष असतं, हे जे KYCचे नियम आहेत ते एप्रिलच्या हप्त्यापासून सरकार लावणार आहे आणि लावायला सुद्धा तेव्हाच पाहिजेत, कारण तुम्ही जे तरतूद करता ती एप्रिल ते मार्च करता, बरोबर. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याला तुम्ही KYCची मुदत लावली नाही पाहिजे. सरसकट सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात आले पाहिजेत. 1 एप्रिलपासून तुम्ही वाटल्यास तुमची KYCचे काय नियम आहे ते तुम्ही लावू शकता. जर तसं होत नसेल तर मग हे कुठंतरी चुकीचं आहे. लाडक्या बहिणींबरोबर जे होत आहे ते चुकीचं आहे, कारण तुम्ही KYCची मुदत वाढवताय आणि इकडे हप्ते पण देत नाही. मग तुम्ही ऑलरेडी लाडक्या बहिणींना वगळता आहात. आपण जर न्यूज बघितली तर 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही खूप मोठी संख्या आहे. कदाचित पुढच्या महिन्यात ही 1 कोटीच्या पार जाईल आणि मग लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो त्यांचा 2 वर्ष आपण बघितलं जे सपोर्ट केलं लाडक्या बहिणींनी सरकारला, तर ते कुठंतरी कमी होताना आपल्याला सुद्धा पाहायला मिळू शकतो. तर सरकारकडे एक विनंती आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता कंपल्सरी द्या, सरसकट द्या. दुसरी गोष्ट मागणी आहे की सगळ्यांनाच KYCची एकदा मुदतवाढ करा, फक्त दुरुस्तीसाठी नाही, तर ज्या लाडक्या बहिणी KYCच केली नाही अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पुन्हा एकदा संधी द्या, म्हणजे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हे करू नका. तुम्ही 2100 रुपये आता नका देऊ, 2100 रुपये तुम्ही देणारही नाही तर मला माहिती आहे, तर तुम्ही 1500 रुपये तरी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना द्या. गॅस सिलेंडरचे पैसे म्हणत असाल तर गॅस सिलेंडरचे पैसे आता लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत, कारण सध्या तुटवडा आहे राज्यामध्ये सगळीकडे, तुम्हाला माहिती आहे. तर सध्या तरी नाही, त्याच्यावरती काही अपडेट आलेली नाही. तर पटापटा कमेंट्स करा, कोणाकोणाचा हप्ता आलेला आहे फेब्रुवारीचा, कोणाकोणाची KYC झालेली आहे, कोणता जिल्हा आहे तुमचा, कोणती तुमची बँक आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनल सपोर्ट करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.